नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया यासाठी की आज आपण आलो आहे माझ्या ऑफिसच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि माझ्या ऑफिस मधील जो काही देखावा स्वराज्याचा देखावा साकार केलेला आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांना माहिती सांगण्यासाठी. तर या प्रथम मी तुम्हाला दाखवतो की हे जे काही आम्ही स्वराज्य आमच्या ऑफिस मध्ये उभं केलेलं आहे, हे स्वराज्य का उभं केलं आहे तर त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे की आज जे काही महाराष्ट्रामध्ये घटना घडत आहेत, स्त्रीवरती वेगवेगळे अत्याचार होत आहेत, त्यावेळेस आपल्याला महाराजांचं स्वराज्य आठवतं. त्या महाराजांच्या स्वराज्याच्या काळामध्ये जे मी एक वाक्य या ठिकाणी लावलेलं आहे ते वाक्य म्हणजे स्त्री म्हणजे स्वराज्याच्या मंदिरातील देवता, तिच्या पदराला जरी धक्का लागला तरी गय केली जाणार नाही. स्त्रीवरती अत्याचार करणाऱ्या नराधमाला स्वराज्यात एकच शिक्षा, ती म्हणजे चौरंग. महाराजांच्या काळामध्ये स्त्रीकडे कोणी वाईट नजरेने जरी बघितलं तरी त्याला त्याच ठिकाणी शिक्षा होत असे. पण आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघत असाल स्त्रीवरती अत्याचार करून देखील त्याच्यावरती वर्षोनुवर्ष कोर्टामध्ये केसेस चालतात. अशा वेळेस आपल्याला महाराजांचं स्वराज्य आठवतो. म्हणून या गणपतीच्या वेळेस आम्ही ऑफिसमध्ये स्वराज्याचा देखावा उभारलेला आहे. यामध्ये ज्या ढाल आणि तलवारीच्या जोरावरती महाराजांनी जगाला हेवा वाटेल असं स्वराज्य निर्माण केले ते हत्यार आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याच पद्धतीने महाराजांनी ज्या तोफेच्या जोरावरती मोठमोठ्या तोफांचा मोठमोठ्या शत्रूंचा नामशेष केला अशी तोफ आम्ही ठेवलेली आहे. स्वराज्याचा मावळा, एक निष्ठ मावळा, 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना एकत्र घेऊन या मावळ्याच्या जोरावरती स्वराज्य निर्माण केले. त्या मावळ्याला आम्ही या प्रवेशद्वाराजवळ स्थान दिलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने महाराजांची शिवमुद्रा की प्रतिभचंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता अशा शिवशूद्र मुद्रा भद्राय राजते, ही राजमुद्रा देखील आम्ही ज्या राजमुद्रेने संपूर्ण हिंदुस्थानाला नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ज्याची प्रचिती घडते अशी राजमुद्रा आम्ही या ठिकाणी लावलेली आहे. आणि त्याच पद्धतीने आज एकनिष्ठा शब्द म्हटल्यानंतर अनेकांना हसू येते आणि या स्वराज्यामधील जे स्वराज्याचे स्वामीनिष्ठ एकनिष्ठ असे शिलेदार होते त्या शिलेदारांची थोडक्यात सर्वांना माहिती व्हावी म्हणून मी या ठिकाणी सर्वांचे फोटो आणि माहिती त्या ठिकाणी लावलेली आहे. मानकोची 10 तोंडे म्हणजे स्वराज्याचे पहिले सरसेनापती, बहिर्जी नाईक म्हणजे छत्रपती शिवरायांचे जणू तिसरे डोळे, बाजीप्रभू देशपांडे, कोंडाजी फर्जत, कान्होजी जेते, येसाजी कंक, मुरारबाजी देशपांडे, प्रतापराव गुज्जर, हिरोजी इंदुलकर, शिवाजीराव इंगळे, मोरोपंत त्रिंबक पिंगळे, हंबीरराव मोहिते, सूर्याजी काकडे, जीवा महाला जे मला उपलब्ध झाले, ज्यांची माहिती फोटो सहित ती मी इथं लावलेले आहे. यांच्यासारखे असंख्य अशा स्वामीनिष्ठ शिलेदारांनी आपल्या स्वराज्यासाठी काम केले नाही तर स्वतःच्या प्राणांची आहुती दिली असे आपले हे मावळे या ठिकाणी स्वराज्याच्या देखाव्यामध्ये त्यांना स्थान दिलेले आहे. आता आपण जाऊया आपल्या ऑफिसच्या बाप्पाचे दर्शन घ्यायला. चला तर मग. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. या ठिकाणी आपण बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. अतिशय पूर्ण वर्ष आम्ही ज्या ठिकाणी बाप्पाच्या मूर्तीची पूजा करत असतो त्या ठिकाणी 10 दिवस आम्ही बाप्पाचे अगदी मनापासून सर्व स्टाफ अगदी भक्तिभावाने सेवा करत असतात. आणि या रूम मध्ये देखील आम्ही स्वराज्याचा देखावा उभारला आणि त्यामध्ये आम्ही एक या ठिकाणी महाराजांचा आणि आई तुळजा भवानीचा फोटो लावलेला आहे की जेणेकरून महाराज, आई भवानी आणि गणपती बाप्पा सर्वांची सेवा करण्याची 10 दिवस आम्हाला या ठिकाणी संधी मिळो. तसंच या ठिकाणी ज्या स्वराज्याच्या मावळ्यांनी हे स्वराज्य स्थापन केले अशा मावळ्याला देखील या भिंतीवरती आम्ही स्थान दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे आमचं संपूर्ण स्वराज्य या ठिकाणी आम्ही उभारण्याचा आणि एकदा पुन्हा जनतेला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की हे महाराजांचं स्वराज्य पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये स्थापन व्हावं आणि सर्व लहान थोर सर्व स्त्रियांचा सन्मान व्हावा आणि पुन्हा एकदा जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा. जय शिवराय.
गणपती बाप्पा मोरया.